असुद्यात किंवा या इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे काही ज्यांनी एक चांगलं काम केलंय समाजाप्रती, एक आयडॉल म्हणून काम करत असताना त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. मी डॉक्टर काकानी सरांना म्हटलं की महाराष्ट्राच्या अशा कानाकोपऱ्यामध्ये जात असताना मोठमोठ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमाला जायचं भाग्य लाभतं, पण आपलं होम पिच वेगळंच असतं. त्या ठिकाणी गर्दी नसेल तर दर्दी माणसं असतात, हा माझा इथला अनुभव आहे. आणि मलाही आनंद असतो की आपल्या माणसाशी संवाद साधत असताना यातली बहुतांश माणसं, मला मुंबईला असू द्यात किंवा गावी असू द्यात, अडचण पडल्याच्या नंतर आपापल्या पद्धतीने येत राहतात. मी ठरवलेलं आहे की माणुसकी हीच जात आणि मानवता हाच धर्म. ऑलरेडी बीड जिल्हा फार बदनाम झालेला आहे आणि त्या बदनामीमध्ये कुठेतरी चांगलं काम करायचं ह्या उद्देशाने काम करत असताना एखादा माणूस वाईट असेल तर त्याला वाईट म्हणण्याची हिंमत माझी होत नाही. त्याच्या पाठीमागे कारण आहे की आपण फक्त चांगलंच काम करायचं हा उद्देश डोळ्याच्या समोर ठेवून सातत्याने मुंबईसारख्या ठिकाणी आपण बीडचं नाव जेवढ्या चांगल्या पद्धतीने रोशन करता येईल तेवढा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र डॉक्टर सुरेशजी साबळे, डॉक्टर मधुकरजी गुबडे, डॉक्टर श्यामसुंदरजी काकानी, डॉक्टर शिवाजीराव काकडे, त्यांचे चिरंजीव माझे खूप चांगले मित्र आहेत, स्नेहित, ते तिथं मुंबईला येतात भेटायला. डॉक्टर शंकरजी जुजगर, डॉक्टर यशवंतजी राजे भोसले, डॉक्टर राजेजी रुद्रवार, डॉक्टर डगसाहेब, डॉक्टर स्वामीजी, डॉक्टर राधाकृष्णजी डाके, माझ्या समवेत आलेले गणेशजी काटकर, भगवान कांदे, बंडू खांडेकर, शहाजीराजे सोळंके, देशमुख मॅडमनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर स्वानंद यांचं नाव आज बदलून टाकायला पाहिजे, त्यांचं नाव आज देवानंद टाकायला पाहिजे, कारण काय, आणि त्यांच्या घरी बिलकुल निरोप द्यायला पाहिजे. हे लक्षण काही चांगले दिसत नाही, त्याच्यावरती ताबडतोब उपचार करा. त्यांना घरच्यांना सांगा की यांनी फक्त जवळची चष्मे द्यायला सुरुवात केली, जरा दूरदृष्टी यांच्यावरती ठेवण्यासाठी एक चांगला चष्मा ठेवा. डॉक्टर साहेब आज जे बोलत असताना असं गिल्टी फील होत होते की माझा सत्कार एक वयस्कर व्यक्ती खूप मोठा झाल्यासारखं करताय, मी अभी तो मैं जवान हूं, असं त्यांचं एकंदरीत वर्तणूक दिसली. असो, एव्हरग्रीन असावं. त्यांच्याकडे गेल्याच्या नंतरही ते असंच काहीतरी जोक करत असतात. डॉक्टर लोक स्ट्रेसमध्ये जगतात. अनेक वेळेस असं होतं की डॉक्टरांकडे मी गेल्याच्या नंतर ते वेगळ्याच जगामध्ये असतात. नशा न करता नशेमध्ये असलेले डॉक्टर मी बघितले. रिअल म्हणजे त्यांनी पर्सनल लाईफच जगली नाही डॉक्टर साहेब. आणि मग माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षेचा प्रमुख झाल्याच्या नंतर माझे मोठे भाऊ डॉक्टर शिवरत्न शेट्टी एक दिवशी आले आणि त्यांनी मला हात जोडून सांगितलं की तू बाबा हा जॉब सोड. म्हटलं का? नाही, तुझ्या बस की तेरी बस की बात नाही म्हणून. म्हणलं कसं काय? तू ज्या पद्धतीने टेन्शन घेतोस तर एक दिवस तर तुझं ब्रेन हॅमरेज होईल, नाही तर तुला बीपीची गोळी लागेल. कारण मी दररोज सुरुवातीच्या काळामध्ये 3 लोक आले, ज्या दिवशी शेवटचा दिवस होता त्या दिवशी 1000 लोकांना भेटण्याची कॅपॅसिटी मी ठेवली होती. मलाही आश्चर्य वाटलं की आपण एवढं नंतर कसं आपण आपली अशी ग्रोथ केली. पहिल्यांदा 100 पर्यंत ओपीडी व्हायची, तोपर्यंत ठीक होतो. 100च्या पुढे गेल्याच्या नंतर मात्र मी हायपोमध्ये जायचो आणि मग लोकांना चिडाचिडी करायचो, हे करायचो. कारण प्रत्येक जण आल्याला दुःख घेऊनच यायचा त्या ठिकाणी, कधी कुणी सुखी आला नाही. आणि मला प्रत्येकाला न्याय द्यावा ह्याच भावनेने मी पेटून उठायचो. त्यातली खरी लोक किती, खोटी लोक किती, नंतर कालानुरूप जसा अनुभव आला त्यानंतर लक्षात आलं. खालच्या बुटापासून वरच्या शर्टापर्यंत एक नजर टाकायचो आणि त्याची गरज कशी ते बघायचो. काही जण लिकूपुरचा शूज घालायचे, काही जण पार्कचा शर्ट घालायचे, कोणी पार्क एव्हन्यूचं एखादं वॅलेट खिशात असायचं. त्यावरती कॅटेगरी ठरवत गेलो. त्यातली त्यात गळ्यामध्ये असलेला एखादा माळ घातलेला माणूस असेल आणि हातामध्ये कॅरी बॅग असेल तर तो गरजूवंत, हे माझ्या ताबडतोब लक्षात यायचं. अनेक लोकांना मदत करत असताना सकाळी मॉर्निंग वॉकला ज्यावेळेस मरीन ड्राईव्हला जायचो त्यावेळेस लक्षात यायचं की ही माणसं माझ्याकडे येणार. एवढा अनुभव माझ्याकडे झाला. मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस मी सांगितलं यातली बरीच लोक मी जे आज यांना मदत करण्यासाठी बोलवली, यातली 70-80% सकाळी 6ला मुंबईमध्ये उतरून त्या मरीन ड्राईव्हवरती केव्हा त्यांना साधनच नसतात कुठं राहायचं, ते फ्रेश कुठं होतात हा देव जाणे. पण त्यांच्या हातामधली कॅरी बॅग आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो स्ट्रेस असायचा तो बघून माझ्या लक्षात यायचं की हा पेशंट आहे आणि आपल्याकडे येणार आहे. इतका अनुभव झाला होता. त्यामुळं कालानुरूप जेवढे अनुभव भेटले
माझ्या भावाने ज्यावेळेस सांगितलं की तुला बीपी होईल नाहीतर तुला ब्रेन हॅमरेज होईल, तू तुझ्यात सुधारणा कर, त्याच्यानंतर डॉक्टर साहेब असं लक्षात आलं की आता आप मेला जग बुडाला, त्यामुळे आपण जगलं पाहिजे. त्यासाठी मी दररोज फिजिकल व्यायाम करण्यासाठी माझा एक राहुल सिंग नावाचा एक व्यक्ती लावला आणि दररोज अर्धा तास मेडिटेशन करायचो. त्यानंतर माझी कॅपॅसिटी 250-300 पर्यंत गेली. नंतर डिसेंट्रलाइज केलं वर्क आणि सगळ्यांना हे केलं, 300 लोकांना दररोज हे करायचो. सुरुवातीच्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा एक प्रमुख या बीड जिल्ह्यातून येतो आणि तो आम्हाला शिकवतो, हे काही लोकांना सहनच होत नव्हतं. गेली 6 महिने झाले माझी ह्याच्यातच गेली होती की मला माझी अवकात दाखवायची लोक. तुम्ही म्हणाल कसं काय, ही इज नॉट मेडिको आणि हे कसं काय आम्हाला सांगू शकतो. पण माझ्या भावना काही लोकांना कळायच्या, ती माझी साथ द्यायची. मला सुरुवातीच्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस 25,000 रुपयाची मदत 3 लाखापर्यंत कशी झाली, हा किस्सा एवढा भयानक होता की आलेल्या सगळ्या फाईल देवेंद्रजींकडे जायच्या मुख्यमंत्री असताना. आणि मग बरीच लोक म्हणायची काय उपयोग आहे, तुम्ही अध्यक्ष झालात, सगळं झालं, हे सगळं झालंय, आणखीन तशीच प्रथा. आणि मॅक्झिमम मदत 25,000 मिळायची. या पट्ट्याने एक दिवशी बीडचा म्हटल्यानंतर काय माणूस कुठं भीत नाही काय नाही, एक दिवशी मुख्यमंत्र्याला मेसेज करून टाकला की प्रत्येक फाईल तुमच्याकडे येतील, लोक मरून जातील अशा पद्धतीनं. आणि मी सहज सांगायचं म्हणून त्या नार्वेकर साहेबांना सांगितलं की म्हटलं डेप्युटी सेक्रेटरी, म्हटलं मी सीएम साहेबांना रात्री मेसेज करून टाकला, कारण तुम्ही लवकर फाईल करण्या गेले, साहेबाकडे चालल्या, 15 दिवस 1 महिना लागायला लागलं. म्हणलं तू वेळ आहे का, म्हणले चल म्हणले. त्यांना वाटलं आता प्रकरण वाढलं, त्यांनी आमच्या प्रवीण सिंह परदेश साहेबाकडे घेऊन गेले आणि ते म्हणले तू पागल आहे का, तुला कळतं का प्रोटोकॉल वगैरे. तो माणूस खूप चांगला. नंतर ते माझे बॅकबोन झाले, पण मी म्हटलं साहेब माझा हेतू शुद्ध आहे, मला काय करायचं. आणि खरं सांगू का, मी त्या 7व्या माळ्यावर बसलो होतो आणि त्या दिवशी कॅबिनेट नव्हती, काही नव्हती, आणि मुख्यमंत्री सकाळी आले की नायक पिक्चर मधल्यासारखा शॉट झाला असा. म्हणजे मी इथून त्या काचातून बघतोय की मुख्यमंत्री येत आहेत. मला वाटलं तिथं समिती कक्ष आहे, ते समिती कक्षात असतील, बैठक वगैरे. प्रोग्राम मध्ये दररोज प्रोग्राम यायचा, त्यामध्ये हे काय माझ्याकडे येणार आहेत असं काही नव्हतं. आम्ही बिंदास होतो. योगायोगाने एका झी टीव्हीचा कॅमेरामन आणि ते तिथे आलेले होते, त्यांना मुख्यमंत्री इकडे यायला त्याने कॅमेरा लावून टाकला. आम्हालाही कळलं नाही गेलं. मला जसं जवळ आलं तर लक्षात आलं की आपल्याकडे आलाय. म्हटलं आजचा आपला शेवटचा दिवस, तू चल पट्टे आता लवकर वापस. कारण आपण मेसेजेस केला होता की प्रत्येक फाईल तुमच्याकडे आली तर लोक वाचतील कशी. तिथपर्यंत मुख्यमंत्री आलेत कळाल्याच्या नंतर सगळं ऑफिस वरती. आणि ते प्रवीण सिंह परदेश साहेबांना वाटलं की हा ह्याला साहेब बोलतील काही. आल्याच्या नंतर साहेब मला काहीच कळलं नाही गेलं. मुख्यमंत्री डायरेक्ट पहिल्यांदा आपल्याला त्यांना भेटलो मी, परंतु ते डायरेक्ट कॅबिनला आले, प्रोटोकॉल तोडला, सगळं केलं. मी आपलं पटकन चेअर वगैरे हे केली, चेअरवर बसले आणि मला म्हटले कुठे आहे. म्हटलं कोण कुठे काय आपल्यालाच कळलं नाही गेलं. किती वेळ तर मला म्हणले ऑपरेटर कुठे आहे, टाईपरायटर कुठे आहे. मग त्यांना बोलवलं, म्हणले आता एक काम करा, तुमचा मेसेज प्राप्त झाला. मी म्हटलं मनातली मनात, तू चल बॅग भर आणि निघा आता लवकर. नाही म्हटले मेसेज प्राप्त झाला, तू ज्या पद्धतीने लिहिलास तुझ्या भावना खूप चांगल्या आहेत. त्या 25,000ची मदत 2 लाख रुपये करण्याचा निर्णय मी आज इथं घेतो आणि तिथंच या समितीला अधिकार दिला. मला त्या दिवशी माझा मोठा विजय झाला. त्या दिवशीपासून मी मावापासून सांगण्याचा उद्देश हा की ज्यावेळेस तुमचा उद्देश चांगला असतो, तुमचं इंटेन्शन चांगलं असतं, त्या दिवशी कोणाला भ्यायचं नाही, लक्षात घ्या. आणि काही काळाच्या नंतर ज्यावेळेस मी दररोज रात्री 10-11 वाजेपर्यंत बसायचो, नंतर गेल्याच्या नंतर एक सोफा ठेवलेला होता हॉलमध्ये, तिथं मी असा पूर्ण रिलॅक्स व्हायचो मान टाकून. पण जात असताना मात्र मी एक आवर्जून करायचो. माझं घर आणि मंत्रालय एकदम बाजूला होतं. LIC ची जी बिल्डिंग आहे त्याच्या बॅक साईडला आणि मरीन ड्राईव्हच्या त्या साईडला विभावरीमध्ये मला साहेबांनी घर दिलं होतं. त्या घराचा किस्साही वेगळाच आहे. मी इकडे माझा मुलगा ऍडमिट होता, रतनजी टाटांबरोबर 13 करार होणार होते, त्यातल्या 2 कराराची माझ्यावरती जबाबदारी होती. माझा मुलगा ऍडमिट असताना मला तिथं काही जाता आलं नाही मुलाला. मी दररोज देवापाशी प्रार्थना करायचो की पहिल्यांदा मुलगा ऍडमिट झालाय, त्याची केअर करण्यासाठी दररोज बोलवतोय, 2 दिवस आणखीन ऍडमिट ठेव. पहिला बाप असेल की म्हणायचं की पोरग लवकर ऍडमिट होऊन बाहेर पडायला पाहिजे. पण ते असं झालंय की मग साहेबांना काही दिवसांनी किस्सा कळला आणि त्यांनी सांगितलं की फॅमिली इथं आण, आणि मला एका चांगल्या ठिकाणी घर दिलं. सुदैवाने लढत असताना बीडचा माणूस किती त्याला स्ट्रगल करावं लागलं, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. आणि त्याच्यानंतर मी कधी मागं वळून बघितलं नाही त्याच्या पाठीमागे. कारण असं होतं की बॅकबोन म्हणून अनेक अधिकारी माझ्या पाठीशी राहिले. आणि काही लोक ज्यावेळेस एक BMTची केस सुरुवातीच्या काळामध्ये आली त्यावेळेस मला आकाश पातळ एक केलं. CMC वेल्लोर हे मेडिकल कॉलेज जे आपलं ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आपल्या वेल्लोरला, त्या ठिकाणी एक केस आली होती. सोलापूरचा पेशंट होता आणि त्याला मदत करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत होतो. आणि ते करत असताना एक मेडिको MBBSच्या एक डॉक्टर मला ताकदीने विरोध करत होते. त्यांना मी आवडायचं नाही कारण काय मी लोकांना मदत करायचो. मला वाईट वाटलं. मी त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये त्यांनी निघत होता, पास होतील नाही, कारण कुठलं ख्रिश्चन मेडिकल कॉलेज काय सांगितलं. पण त्या बैठकीमध्ये डॉक्टर मोहन जाधव, नंतर त्यांना आम्ही डायरेक्टर केलं, ते डेप्युटी डायरेक्टर होते रुग्णालयाचे. त्यांनी मला सांगितलं की बाळा तुझं इंटेन्शन खूप चांगलं आहे, पण गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना बिना कागदाचं बोलायचं नसतं. म्हटलं मग उद्या सकाळी भेट. मी सकाळी भेटलो
त्यांनी सकाळी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक नोटिफिकेशन आणलं, त्याच्यामध्ये सीएमसी वेल्लोर हे भारतातच नाही तर आशियामध्ये नंबर 1 असं सांगितलं. आणि स्वातंत्र्यपूर्व काळ मी अभ्यास केला, मीटिंग कॉल केली आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटला 3 लाख रुपये मंजूर करण्याचा त्यावेळेस हे कायदा पारित झाला किंवा मदत करण्याचा GR पारित झाला. प्रॅक्टिकली एवढे अनुभव मला बघायला मिळाले की आपल्याला लढत असताना ज्या ज्या अनुभव प्रॅक्टिकली जर माणूस चालला तर एखादी योजना यशस्वी ठरते. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. 25,000 रुपयाची मदत 3 लाखापर्यंत करता आली. 40 कोटी 53 लाख रुपये हायेस्ट आकडा होता सीएम रिलीफ फंडचा. 598 कोटी रुपये सीएम रिलीफ फंड मधून पाठवता आले. चॅरिटी कोटा तर इम्प्लिमेंट होतच नव्हता. महाराष्ट्रामध्ये 450 हॉस्पिटल होते. हिंदुजा असू द्यात, रहेजा असू द्यात, लीलावती असू द्यात, KJ सोमय्या असू द्यात, सैफी असू द्यात, जसलोक असू द्यात, पण या हॉस्पिटलमध्ये खाटा रिझर्वच होत नव्हत्या. कधी नाही ते 25 ऑगस्ट 2015ला आम्ही हे सगळं सॉफ्टवेअर अपडेट केलं. त्यांच्या खाटा आम्हाला दिसायला लागल्या आणि सीएम साहेबांच्या हाताने त्याचं उद्घाटन आम्ही यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये केलं. आणि चॅरिटी ऍक्ट नुसार आम्ही काम करायला प्रत्यक्षात सुरुवात केली. 1211 कोटी रुपयाचा चॅरिटी कोटा आम्ही 5 वर्षात इम्प्लिमेंट करून घेतला सामान्य माणसासाठी. तुम्हाला या भागामधले असे अनेक लोक भेटतील. मी आजही डॉक्टर साहेब माझ्याकडे कोणी जर आलं, आज जनता दरबारात घेतो, त्यातले 60% लोक आरोग्याच्या बद्दल असतात, 40% लोक इतर कामांच्या संदर्भात येतात. त्यातल्या प्रत्येक लोकांना मी कधी घाटी आणि जेजेचा दवाखाना बघू दिला नाही. मी त्याला लिलावते आणि जस्ट लोकच दाखवलं तेव्हा आपला हात काय म्हणून सांगितलं. आणि या भागातला प्रत्येक ब्रिज कॅन्टीमध्ये परवा एक पेशंट, अरे म्हटलं मी म्हटलं तुला ब्रिज कॅन्टीमध्ये करतो, मला साहेब पवार साहेब तिथे ऍडमिट होत आहेत. मी म्हटलं हो, त्याच ब्रिज कॅन्टीमध्ये त्याचा उपचार करून दाखवला. बीडचे या भागातले कुठले पेशंट. आणि माझं वैशिष्ट्य मला ज्यावेळेस सीएम रिलीफ फंडला असू द्यात किंवा आता असू द्या आयुष्यमानला, माझ्या शिपायाला मी आधी समजून सांगितलेलं की जोरात आवाज आला की समजायचं तो बीडचा नाही तर माजलगावचा आहे, त्याला पटकन आतमध्ये पाठवून द्यायचं. त्याचा अधिकार तेवढा आपल्यावरती आहे. कारण ज्या पद्धतीनं लोक आपल्यावरती प्रेम करतात आणि सत्तेचा माज डोक्यामध्ये ठेवायचा नाही, ही गोष्ट मात्र मी पूर्णतः हे केली. मला माहित असतं काही लोक वाईट आहेत, काही लोक असे आहेत. डॉक्टर साहेब, मी जिथल्या बोरी तिथल्या बाबडी, मला माहित नाहीत का कोण लोक चांगले काम करतात कोण हे करतात, पण माझा स्वभाव वेगळा आहे. लक्षात घ्या, टीका टिप्पणी करून आपली रेषा वाढत नाही, या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर शेवटी मृत्यूच्या दारात असलेल्या काही लोकांना मी त्यावेळेस भेटलो. डॉक्टर साहेब, माझा राग कुठं शांत झाला. मी फार अग्रेसिव्ह होतो, प्रचंड राग यायचा, परंतु कॅन्सरचे जे काही पेशंट आहेत, ती MLचे असू द्यात, ती असू द्यात, लास्ट एंडला मी त्यांना भेटायला गेल्याच्या नंतर काही पेशंट, मी त्यांना विचारलं की मृत्यू होत असताना तुम्हाला काय वाटतं किंवा काय, म्हणजे त्याला भावना जागून घ्यायच्या होत्या. माझ्या समितीत एक आमदार पण होते आणि आम्ही दोघांनी काही पेशंटला भेटलो. त्या दिवशी मला कळलं की जीवनामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही नाही. त्यांनी सांगितलं की साहेब, मी शेतकरी आहे, मी आता मृत्यूच्या दारात आहे, मी देवाला एवढंच मागतोय की 5-10 दिवस जास्त दे. म्हटलं का 5-10 दिवस जास्त द्यायची? प्रॅक्टिकली विदर्भातला होता. म्हणला मला जाऊन माझ्या चुलत्याची माफी मागायची. एका बांधाच्या कारणामुळं माझ्या वडील असल्यासारख्या चुलत्याला मी खूप वेळेस मारलं म्हणे, बरं का. आज मला मृत्यूच्या दारात असताना पश्चाताप होतोय की देव मला काही दिवस दिलं तर मी कमीत कमी जाऊन त्या चुलत्याची माफी मागायला हे करेल. तर मला वाटतं की जीवनामध्ये काही लोक, अनेक इगो, मला विजय पाटील साहेब, आमचे DY पाटीलचे जे फाउंडर आहेत, त्यांना भेटलो होतो. बोलत बोलत असताना मोठ्या माणसाचं मोठं लक्षण कसं असतं. मुंबईमध्ये फार मोठमोठे ब्रँड आहेत साहेब, पण मराठी माणसाविषयी मला खूप अभिमान असतो. लक्षात घ्या, MGM असू द्यात, आमचे कदम साहेब असू द्यात किंवा विजय पाटील असू द्यात, यांच्यावरती कुठली अडचण येणार असेल तर मी ताकदीनं पुढे जातो. त्याच्या पाठीमाग कारण आहे की माझं एकतर्फी प्रेम नाही, परंतु त्यांनी मुंबईकरांच्या मध्ये स्वतःचा सिम्बॉल त्या ठिकाणी उभा केला. डॉक्टर यशवंतराजे भोसले साहेब, मी तुमच्या ताकदीने ह्यासाठी पाठीशी की कमी कळेल लोकांना. लिनॅक टाकणं इथं फार मोठी रिस्क आहे, परंतु विवेकानंदांनी म्हटलं होतं टेक रिस्क यू विल विन, आणि तुम्ही विजयी व्हाल. आणि तुमचा सगळ्यात मोठा सत्कार मी तुमचा करेल. कारण काय, फार मोठी कोबाल्ट युनिट आहे ते विमलताईच्या काळामध्ये होतं. ते गेल्याच्या नंतर या ठिकाणी रेडिएशनचं युनिट आणणं म्हणजे सोपं नाहीये. लक्षात घ्या, त्याचे नॉर्म्स, न्यूक्लिअर वेपनची जशी ज्या पद्धतीनं सगळं हे असतं त्या पद्धतीचे नॉर्म्स असतात. तुम्ही सगळ्यावरती मात करून आणि टाटा कॅन्सर सेंटरच्या बरोबरती MAO करून फार मोठ्या पद्धतीनं पुढे आलाय. त्यामुळं ही बाब काय असतं, महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीला एक शाप आहे की माणसं मातीमध्ये गेल्याच्या नंतर माणसं मोठं करतं. त्यामुळं आपल्या बाजूला असलेल्या आपल्या माणसाचे कौतुक करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी तुमचं खास कौतुक करतो की आज तुम्ही एका चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं. कारण लिनॅक टाकणं एवढं सोपं काम नाहीये. आणि मला वाटतं की महाराष्ट्रात अशी फार कमी ठिकाणी लिनॅक आहेत. केंद्रामध्ये असताना 3 ठिकाणचं TCC सेंटर उभा करण्याचा आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा देण्याचा योग आला. एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे नागपूरला आहे, दुसरं विवेकानंद जे आपलं लातूरला आहे,
आणि तिसरं घाटीच्या याच्या संदर्भात त्यांचे जे काही प्रपोजल्स आणले होते ते प्रपोजल्समध्ये कशा पद्धतीने मदत करता येईल, कारण केंद्राचा वाटा 75% होता त्याच्यामध्ये आणि 25% राज्याचा वाटा होता. 100% सबसिडीवरती आणि गव्हर्नमेंटच्या मदतीवरती उभा झालेले युनिट आहेत. आणि तुम्ही तर फार मोठं की बँकेच्या जीवावरती सगळं आपण एवढं मोठं केलं आणि तिथे गेल्यानंतर केंद्रामध्ये गेल्यानंतर राज्याला काय देता येईल तो प्रामाणिक प्रयत्न केला. मला एक चांगलं आठवतं, हिमोफिलियासाठी डॉक्टर मंगलानी मॅडम या सायनला सगळ्या HOD होत्या आणि त्या रिटायर्ड होऊ लागल्या आणि काही कामानिमित्त मला तिथं जावं लागलं होतं. आणि मी गेल्याच्या नंतर मंगलानी मॅडमचा कार्याचा अनुभव संपूर्ण भारताला दिशादर्शक ठरला अशा पद्धतीचे हिमोफिलियाच्या पेशंटला होता. ते रिटायर्ड होणार होत्या आणि मी आणि एक टाटाचे वरिष्ठ अधिकारी होते, दोघांच्या लक्षात आलं की यांचं आपण आता आफ्टर रिटायरमेंट युटिलायझेशन करायला पाहिजे. त्यांना विनंती केली आणि बोरिवलीला एक कनाकिया म्हणून एक मॉल आहे, त्या कनाकिया मॉलच्या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं एक आम्ही आधुनिक असं सेंटर उभा केलं. आणि ते उभा करत असताना एक अनयुटिलाइज बिल्डिंग होती, अबंडेड होती आणि त्या बिल्डिंग BMC ची होती. ती बिल्डिंग घेतली, तिचं रिनोव्हेशन टाटा ट्रस्टने केलं. त्याच्यानंतर इक्विपमेंट सगळे त्यांनी दिले आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख म्हणून 3 लाख रुपये आम्ही, 5 लाख रुपये टाटा ट्रस्टनी आणि 1 लाख रुपये सिद्धिविनायक आणि 1 लाख रुपये 10 लाख रुपयामध्ये त्या ठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग केला. आणि लक्षात आलं की आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी उभा करायचे. आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट उभा होत असताना मला सचिन तेंडुलकरांचं एक फार कौतुक करावं असं वाटतं. क्रिकेटच्या देवाच्या विषयी मी एक ब्लॉग लिहिला होता त्यावेळेस. तेंडुलकरांची माहिती मिळाल्याच्या नंतर ज्या SRCC हॉस्पिटलमध्ये आम्ही कार्डियकसाठी कंजेनिटल हार्ट डिफेक्टचे पेशंट आम्ही दुरुस्त करण्यासाठी केंद्रातल्या एका फार मोठ्या मंत्र्याचा आम्हाला त्यावेळेस फोन आला की ही नारायणी इन्स्टिट्यूटचं जे डॉक्टर देवशेट्टींचा प्रोजेक्ट आहे SRCCच्या माध्यमातून इथं सुरू करायचा आहे. आम्ही तिथं सुरू केला आणि त्या ठिकाणी रक्षाद कॅम्प नावाचा अमृता वहिनी फडणवीस आणि मी स्वतः आम्ही पहिला कॅम्प घेतला आणि हजारो बालकांवरती कंजेनिटल हार्ट डिफेक्टची सर्जरी आम्ही मोफत केला. त्यानंतर आज तागायत ते सुरू आहेत. आशाद किरण नावाचं फोर्टिसला एक आम्ही मोठं एक मिशन चालवलं. मी फार हुशारपणे एका मिशनला नाव देत राहिलो, रक्षाद कॅम्प, आशाद, नंतर मिशन मुस्कान. ह्याच्या पाठीमागे काय आहे, मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ताने एखादं गुलाबाचं पुष्प मिळालं की ती लोक 10 कोटी रुपये डोनेट करतात. हा माझा तिथला अनुभव होता. म्हणून मी वेगवेगळे नावं ठेवायचो. त्याच्या पाठीमागे हा उद्देश की बस मी त्यांच्या दारात जाऊन बसायचो, त्यांना हे करायचो आणि त्यांच्याकडनं पैसे, आणि ते खरंच चांगल्या कामासाठी मुंबईमध्ये प्रचंड पैसा होतो. म्हणून मी सातत्याने कुठलाही घेतला पैसा, तू मुंबईत ये, मी मुंबईत तुला 1 रुपया कमी पडू देत नाही. त्याच्या पाठीमागे कारण आहे की मुंबईमध्ये नाव टिकवणं एवढं सोपं नाहीये. म्हणून माणसानी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कशाचा पहिला प्रमुख होतो, त्या पदाला ग्लॅमरच नसतं. ज्या दिवशी पदाच्या खालून तुम्ही रस्त्यामध्ये रिटायर्ड होऊन लोकांमध्ये मिसळता, लोकांनी तुम्हाला नमस्कार केला नाही तर तुम्ही समजायचं तुमचं काम काहीच नाही. माणसं पदानी नाही तर कर्तृत्वाने मोठी असली पाहिजेत, हा त्याच्या पाठीमागचा सिद्धांत आहे. मला वाटतं आता आयुष्यमानचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर माझ्या मनात प्रश्न होते. तुम्ही सगळी मंडळी मला म्हणायचं साहेब ते पॅकेज ओल्ड पॅकेज आहेत आणि मला चोऱ्या खूप व्हायच्या हे मलाही माहित होतं, पण त्याच्या पाठीमागं सुवर्णमध्ये काढावं लागेल. कारण मला माहित होतं की हे पॅकेज 2007-08 चे होते आणि 2013-14 मध्ये व्यंकटेशन साहेब CEO होते MGP व्हायचे आणि योजना ही सरकारला चालवायची होती. तेलंगणा आंध्राची कॉपी पेस्ट केली आणि ती योजना चालवली. आजतागत पॅकेजेस वाढवलेले आहेत, तीच योजना. मग आता डॉक्टर लोक त्यामध्ये पैसे मनी कलेक्शनचे ग्रेव्हन्स व्हायच्या. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या तक्रारीवरती कारवाई करता आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः फुलफिल नसता, तुमच्याकडं स्वतःकडे बोट येत असेल तर त्या दिवशी तुम्ही काय करणार. म्हणून 1 एप्रिल 2025ला ज्यावेळेस मी या योजनेचा अध्यक्ष झालो, 17 एप्रिलला पहिला GR निघाला कमिशनरच्या अखत्यारीत. कारण ह्याच्यामध्ये महेशकर साहेबांनी मला खूप सहकार्य केले, SS साहेबांनी, आणि त्यांनी सांगितलं की ऑलरेडी आपण ड्राफ्ट केलाय, तुमचा अहवाल ॲज इट इज त्यांच्या देतो, जर तुमची फाईल परत फिरवली तर 3-4 महिने जातील. म्हणलं मला फाईलचं नाही, ते पटकन करा, माझा अहवाल स्वीकारून ह्याच्यावरती करा, कारण हे पॅकेज सगळे रिवाईज झाले पाहिजेत. आणि 1356 त्या कमिशनरांच्या अखत्यारीतल्या समितीमध्ये काही लोक कमी होते, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे काही लोक नव्हते, तेही नाव आम्ही टाकले आणि 1356 2399 पॅकेजेस प्रोसेस याच्यामध्ये आल्या. मला फक्त एक गोष्ट मान्य आहे की ऑर्थोच्या पॅकेजच्या संदर्भामध्ये आजही इनबॅलन्स आहे. त्याच्यावरती आम्ही निर्णय घेतलाय. उद्या परवा ती कमिटी लाईव्ह आहे कमिटी, आणि त्याच्यामध्ये आपण ऑर्थोचे पॅकेज पण आम्ही त्यांना व्यवस्थित करतोय. मला वाटतं 1.5 लाखाचे उपचार 5 लाखापर्यंत करत असताना या काळातली आमची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट जर कुठली असेल तर ट्रान्सप्लांट इन्क्लूड केले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं मगाशी बोलत असताना तेंडुलकरांची सख्खी मेवणी त्या काळामध्ये मला वाटतं 80च्या आसपासचा दशक आहे, 80 ते 85चा.
आणि तिला स्वतःला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी लंडनला नेऊ लागले. आणि लंडनला नेत असताना ज्यावेळेस विमान लंडनच्या एअरपोर्टवरती लँड झालं आणि तिची डेथ झाली, ही वस्तुस्थिती. डेथ झाल्याच्या नंतर तिथून ज्यावेळेस बॉडी आणत होते तिच्या हातामध्ये लिटरली एक कागद होता आणि त्या कागदामध्ये असं दिलं होतं, एक कल्पवृक्ष दाखवलं होतं की जे नारळाचं झाड आहे आणि एक नारळ असा पडत असताना त्याचा उद्देश असा होता की भारत हा देश आणि भारतामध्ये हे जर नारळ पडला असताना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची जर माझ्यावरती उपचार झाला असता तर कदाचित मी वाचले असते, कारण तिनं ते चित्र काढून स्वतःच्या हातामध्ये ठेवलं होतं. आणि या गोष्टीचं कुठेतरी मनामध्ये एक त्यांचे जे मेहता म्हणून त्यांचे वडील आहेत त्यांच्या मनामध्ये हे होती. आणि मग तेंडुलकरांना आम्ही कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर 10 कोटी रुपये त्यांनी SRC हॉस्पिटलला बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी उभा केले. मी खूप लोकांसाठी भीक मागितली, आजही मागतो. बरीच लोक म्हणतात की गुरफटून तुम्ही त्याच विषयामध्ये का पडता. मला बरेच लोक म्हणतात की अरे एवढं तू नवीन काहीतरी उपक्रम करतोस, कुठली आयुष्यमान भारत समिती तयार केलीस, त्याचा अध्यक्ष झालास, काय केलास. मला नवीनतम काहीतरी करण्यामध्ये जी काही वेगवेगळी मजा असते, एवढं काम करण्यामध्ये मजा असते. आणि हेल्थच्या सेक्टरमध्ये मला वाटतं डॉक्टर साहेब, देश सेवा करायची असेल तर हेल्थ सारखं कुठलं सेक्टर नाही. आणि तुम्ही खरंच सगळेजण भाग्यवान आहेत की तुम्ही डॉक्टरांची सेवा करता. डॉक्टर साबळे साहेब, CS म्हणून तुम्ही भडक स्वभावाचे आहात, त्याच्याबद्दल काही नाही. परंतु CS मध्ये असताना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना ट्रीट केलं, चांगली कामं केली. कारण तो कार्यकाळामध्ये जर तुम्ही नाही कामं केले तर त्या पदाला किंमत मिळत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे माणसं पदाने नाही तर कर्तृत्वाने मोठी व्हायला पाहिजेत. आपल्या काळामध्ये ज्या त्या वेळेस पदं मिळतील त्या त्यावेळेस आपला माणूस मोठा झाला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मला वाटतं आज भरपूर वेळ बोलतोय, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की रोबोटिक नावाचा काही जे काही प्रकार आलाय तर रोबोटिक हा रिप्लेस होऊ शकत नाही. कारण माणसाशिवाय, कारण लोक पेशंट एखाद्या रोबोटला शोधत येणार नाहीत, लक्षात घ्या. ते माणसाला शोधत येतील. आहेत का डॉक्टर, जुजगर डॉक्टर आहेत का, डॉक्टर साबळे साहेब आहेत का, काकानी साहेब आहेत का. कारण शेवटी एक विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी मला वाटतं की रोबोटिक हे जी कधी रिप्लेस होऊ शकत नाही. कारण काही गोष्टी गॉड गिफ्ट असतात असं मी म्हणतो. मुंबईतले असे अनेक डॉक्टर आहेत की CBG करत असताना आपण चॉईस देतो की यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे जाऊ. हा भावनेचा जरी प्रश्न असला तरी माणसाच्या पाठी एक श्रद्धेवरती आपण जगत असतो. आपल्याला माहित असतं की दगडामध्ये देव नाहीये, परंतु दगडाला देव म्हणून आपण श्रद्धा ठेवतो, निश्चितच आपल्याला फळ मिळतं, हा त्याच्या मागचा भावना आणि हे असतो. तर एखाद्या डॉक्टरवरती श्रद्धा ठेवली असेल तर तो डॉक्टर तेवढ्या आत्मीयतेने आणि तेवढ्या सत्कार्याने वर राहतो की नाही आपल्यावरती श्रद्धा म्हणून हा यालाय, जेवढे काही त्याच्यामध्ये जान ओतता येईल आणि त्याची जीव वाचवता येईल हा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. मला वाटतं की आपण आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला. मान्य ट्रॉफी छोटी असेल हे असेल, परंतु तुमच्या भावना मोठ्या आहेत. आपल्या या ठिकाणच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे काही आपण प्रतिनिधी आहेत, मला एक विचार करा ना, स्वानंद कुलकर्णी असू द्यात, देशमुखताई असू द्यात, ज्या पद्धतीने त्या भावना व्यक्त करत होत्या ह्याच्या पाठीमागं सत्कार खरंच करत राहायला पाहिजे. सत्कार केलं की सत्कार्य करण्याची बुद्धी वाढते, हा त्याच्या पाठीमागचा सिद्धांत असतो. त्यामुळं सत्कार 10 लोकात असो 50 लोकात असो, आणि मी तर मुद्दामून आपल्या माणसाची स्तुती करत असतो, कौतुक करत असतो. कारण बीड जिल्हा ऑलरेडी खूप वेगळ्या पद्धतीनं बदनाम आहे, खूप वेगळ्या पद्धतीनं बदनाम. जगामध्ये अनेक गोष्टी अनेक ठिकाणी चालतात, परंतु दरम्यानच्या काळामध्ये जातीवादाचं लोन या बीड जिल्ह्यामध्ये हे केलंय, परंतु ते कुठेतरी मिटवायचंय. त्यामुळं असे कार्यक्रम होणं खूप गरजेचं असतं. आणि तुम्ही त्या अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला. पहिल्या काळामध्ये लग्न वगैरे ज्या पद्धतीने एकत्रित व्हायचे त्यावेळेस माणसं माणसाला विचारायचे, आज मोबाईलवरती विचारतायत अग्निडाग द्यायला किती वेळ आहे. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असावं मला सांगा. एखादा मयत व्यक्ती आला तर त्याच्या मयत अंत्ययात्रेमध्ये लोक यायला तयार नाहीत, परंतु ती अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये गेली आहे का, आणि स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर सगळं रचलंय का. ज्यावेळेस अग्निडाग द्यायचा त्यावेळेस फॉर्मॅलिटी म्हणून माणसं उभा राहायला लागलेत. त्यामुळं ती आपल्या पूर्वजांनी ते गर्दीसाठी कार्यक्रम ठेवले नव्हते, तर एकमेकाचा जिवंत असलेला माणूस एकमेकाशी संवाद साधल्याच्या नंतर एखाद्याच्या मनामध्ये दुःख असेल तर तो आत्महत्या करण्यापासून टाळतो, हा इतिहास आहे. परंतु लोक विसरले, कारण काही लोक जर एकमेकाला भेटत नसतील आणि संवाद ज्या दिवस कमी पडेल त्यावेळेस दुःख. मी तर फार मैत्रीच्या दुनियामध्ये जगतो बघा माणसं. मी सांगत असतो की माझा सोयरे कोण आहेत, रक्ताच्या पलीकडचे सगळे सोयरे. मी गोंदियापासून सिंधुदुर्ग पर्यंत अनेक ठिकाणी फिरतो. छत्रपती शिवरायांचा वारसा सुदैवानी डॉक्टर साहेबांच्या व्याख्यानामुळे ह्याच्यामध्ये असू द्यात, आमची पूर्व पुण्य असू द्यात, त्यांच्यामुळं अगदी रायगडापासून जिंजीपर्यंतचा प्रवास करता आला. 200च्या आसपास किल्ले आतापर्यंत सर करता आले. दरवर्षी 5 किल्ले आम्ही जातो कुठं ना कुठतरी. हा एक वेगळा अनुभव असतो. त्या ठिकाणचा प्रत्येक दगड आपल्याला इतिहास शिकवतो. त्या ठिकाणी भावना ठेवली
तर त्या ठिकाणची माती असो त्या दगड असो आपल्याशी बोलता होतो असं कित्येक वेळेस बघितलंय. आयुष्यात ज्या ज्या वेळेस काही आपल्याला नवीन पराक्रम करायचा त्या त्यावेळेस रात्रीतून उठून मी जातो आणि प्रतापगडाला भेट देतो. आणि ज्या ज्या वेळेस एखाद्या वेळेस मनाची कुंडी होते त्या त्यावेळेस पन्हाळावरती जाऊन सज्जा कुटीच्या बाजूला रेस्ट हाऊस आहे तिथं 2-2 दिवस राहतो. कारण छत्रपती शिवराय जुलैच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी वेड्यात अडकले होते. आणि अडकले होते का स्वतः अडकून घेतले होते हा वेगळा इतिहास आहे. आणि त्या ठिकाणातून मनातली असलेली कोंडी आपण पूर्णतः बाहेर पडतो आणि मनाला कुठेतरी समाधान वाटतं. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. इतर राज्याला प्रदेश म्हणून संबोधलं जातं, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, परंतु महाराष्ट्र एकमेव आहे की ज्याच्यामध्ये महा प्लस राष्ट्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही भाग्यवान आहेत की शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आमचा तुमचा जन्म झालाय. जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं काम करा. मनामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये द्वंद्व असेल तर बिलकुल येऊन भेटा. या ठिकाणचे अनेक हॉस्पिटल्स डॉक्टर साहेब न सांगता एमपॅनल केले मी, न सांगता डॉक्टर राधाकिशन डाके असू द्यात, संजीवनी असू द्यात, हे असू द्यात. परवा तर मला एक डॉक्टर येऊन भेटले, म्हणले साहेब तुम्ही मला साधा फोन केला नाही. म्हटलं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तुमचं डायरेक्ट काम. त्याचं कारण आहे की आपण पदावर असताना आपल्या भागातला जास्तीत जास्त रुग्ण ह्या मोफत उपचाराकडे गेला पाहिजे. त्यामुळे मी जर ह्या योजनेचा अध्यक्ष असेल तर ह्या ठिकाणचे जास्तीत जास्त हॉस्पिटल आपण एमपॅनल केले पाहिजेत. हा त्याच्यापुढे मागचा उद्देश होता. आपण या पलीकडे सांगतो आपल्याला रेफरल म्हणून आपण जी ज्या पद्धतीनं तुम्ही कट प्रॅक्टिस वगैरे हे केला, मला माहिती थोडे एथिक्स ठेवा. संभाजीनगरला पाठवत असताना मला खूप चांगलं माहीत झालंय म्हणून मी काही डॉक्टरांना सांगितलं, पण एखादं हॉस्पिटल आहे जे बदनाम आहे, जे 1 लाख रुपये ठिकाणी 20 लाख रुपये घेतं, त्यातला शापाचा पैसा आपल्याकडे येऊ नका. कारण शेवटी पैसा सगळेच जण कमवतात आणि सगळेच जण हे करतात, परंतु पैसा शापित येत असेल तर घर मात्र स्वस्थ राहत नाही. त्यामुळे माझी विनंती की आपण एथिक्स ठेवून प्रॅक्टिस करा. मी तुमच्या काली पाठीशी होतो, आजही आहे, उद्याही असेल. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अनेक नवीन उपक्रम असतील, नवीन तंत्रज्ञान असतील, तेवढे अवगत करा. डॉक्टर राजे भोसलेंनी ज्या पद्धतीने हे केलंय, कॉम्पिटिशन सकस असलं पाहिजे. डॉक्टर साहेब साबळे साहेब तुम्हाला एक सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये आपलं नाव माजलगावचं खूप चांगलं आहे. या ठिकाणचे डॉक्टर संवेदनशील आहेत असं सगळेजण म्हणतात. या ठिकाणी लूट केली जात नाही. दुर्दैवाने काही लोक करत असतील तर त्यांना प्रेमाने समजून सांगा, नाही तर अनेक उपाय असतातच, त्या विषय नाही काय नाही. कारण तुम्ही एक विचार करा, परळी असू द्यात, बीड असू द्यात, हायर सेंटरला रेफर करण्यापूर्वी तो पेशंट हायर सेंटरला रेफर करण्या योग्य असताना देखील स्वतःकडे ठेवून त्याच्यावरती ट्रीटमेंट करून शेवटी पाठवतात. हा मलाही माहिती आहे. ज्यांच्याकडे मला तर आश्चर्य वाटलं होतं की ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट नसताना, ऑन्कोलॉजिस्ट नसताना कॅन्सरचे प्रोटोकॉलचे मी ज्यावेळेस एस्टिमेट पहिल्यांदा सीएम रिलीफ फंडला असताना हे केलं तर त्या डॉक्टरला फोन करून सांगितलं, नका बीड जिल्ह्याची बदनाम करू. जर आपल्याकडे स्पेशालिटी नसेल तर अशा पद्धतीनं कशाला हे करताय. नाही मग आमचे डॉक्टर येतात तिकडे. अरे म्हटलं केमोचा प्रोटोकॉल कधी फक्त साईड इफेक्टमुळे पेशंट जातो, त्यामुळे विनंती. परंतु अशा पद्धतीची कुठली प्रॅक्टिस मला बहुतांश वेळा इथं दिसली नाही. या ठिकाणचे माणसं म्हणून डॉक्टर भरपूर लोक पेशंटला सहकार्य करतात, किंबहुना बिलामध्ये कन्सेशन देतात. कारण आपल्याकडं हायर सेंटरला रेफर करण्याची संख्याही भरपूर आहे. त्यामुळं ते करत असताना थोडेसे डोळ्यासमोर आपण ज्या भागामध्ये राहिलोय, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं 3 लाखाचे आपण 3 करोड रुपये झालं, हे होत असताना सामान्य लोकांचे पैसे आपल्या त्या कारणे हे पडलेत. हा विचार ठेवून आपण पुढे जावं. आपल्या सर्वांना आणि आज ज्यांचे सत्कार झालेत, ज्यांचे पाल्य असू द्यात किंवा डॉक्टर असू द्यात, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.